माझं हा माझं काय गरीबाचं. अहो देवाच्या कृपेनं समजा व्यवस्थित. बरं मी आप्पा शेठ म्हणजे लोक तर मला तसं म्हणतात बाबा. शिक्षण तसं बेतातच झालंय. अहो आधी लई ठिकाणी कामं केली हो, कष्ट केली, बरं आपलं कुठंच पटना. काय करावं या विचारानं डोसकं कामात न जायची वेळ आली. मग माझ्या पूर्वजांची पुण्यही कामाला आली. हा माझा आजा म्हणला देतो थोडं पैसे, दुकान बांधून घे. तुम्हाला सांगतो देवाच्या कृपेनं मला माझी घरची माणसं लय भारी भेटल्या. सांगतोय काय तर माझ्या आज्यानं दिलेलं पैसे आणि हिथं या मोक्याच्या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली आमच्या पूर्वजाची जमीन, या गोष्टीनं माझं कल्याण झालंय बघा. हा तुम्हाला सांगतो ही जमीन आहे ना, हिच्यावर मी ही अशी ही दुकानं बांधून भाड्यानं तिथं चालू आहे. कसलं काम नाही का टोकणारा कोणी साहेब नाही. आता फक्त महिन्यातनं एकदा भाडं गोळा करायचं, विषय संपला. बाकी कसलं मी काम करायला लागत नाही. हा पण तुम्हाला सांगतो आता भाडं वाढवून घ्यायचा टाइम झालाय. महागाई किती वाढली या, आणि नियमाप्रमाणे वर्षाला 10% का होईना पण भाडं वाढलं पाहिजे का नाही. मी आता भाडे करूनच्याकडे चाललोय भाडं वाढवून घ्यायला. हा चला कोण कोण भेटतंय बघू. कोण आहे तिथं? दीपक भाऊ, दीपक भाऊ आहेत का? या 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 या. काय म्हणताय आप्पा शेठ, भाडं तर दिलंय की नाही? म्हटलं पहिल्यांदा असं महिन्याच्या मध्ये. नाही मी भाडं न्यायला नाही आलो, मी वेगळ्याच कारणासाठी आलोय. त्याचं कसं आहे, कोरोनापासून भाडं वाढ झाली नाही. म्हटलं सगळ्यांना बोलावं आणि पुढच्या महिन्यापासून भाडं वाढवून टाकावं. भाडेवाढ? हा असंच काय काय झालं दीपक भाऊ? अहो आता नियमाप्रमाणे वर्षाला 10% भाडे वाढ व्हाय पाहिजे का नाही सांगा. हा करोना होता, थंडा नव्हता म्हणून मी बी गप राहिलो. पण आता केली पाहिजे की. अहो मला बी घर हाय, परपंच हाय, पावती आहे. सगळं बरोबर आहे आप्पा शेठ, पण धंदाच नाही हो. त्यात तुम्ही भाडेवाढ केल्यावर मग तर काय खरंच नाही आमचं. नाही ते जेम निघतंय. अहो गिरायकच नाही ना आप्पा. अहो काय गिरायक नाही म्हणून काय बसला राव? अहो दुकान तर सदान कदा उघडं असतंय, असं करून कसं चालल? काय म्हणताय आप्पा? ईश्वर, आप्पा शेठ भाडं वाढून मागताय. अहो बरोबर आहे की त्यांचं, नियमाप्रमाणे भाडेवाढ व्हायलाच पाहिजे की. अहो असं काय म्हणताय ईश्वर, भाडं वाढ करायला धंदा तरी पाहिजे की. हा ही बी खरं आहे. ए डबल ढोलकी, अरे दोन्हीकडनं नग वाजू, काय ते सरळ सांग. अहो आप्पा तुमच्या दोघांचं बी बरोबर वाटतंय. आता मलाच कळा ना काय करावं. तुमचं भाडं बी दिलं पाहिजे आणि यांचा धंदा बी चालला पाहिजे. मी काय म्हणतो, यांनी धंदा चालला ना म्हणून दुकान बंद केलं. जशी तुमची अजून 2-3 दुकानं बंद झाल्यात, मग काय करणार हो? आता हेच बघा की, माझं आहे कपड्याचं दुकान. गेल्या 7-8 वर्षापासून दुकान चालू आहे तुमच्याकडे. तुम्ही किती वेळा खरेदी केली हो माझ्याकडं? आणि काय हो दीपक भाऊ, तुमच्या स्टेशनरीमधनं आप्पांनी काय काय खरेदी केलं सांगा बरं. नाही आप्पा कधी खरेदीसाठी दुकानात आले तर मला आठवत नाही अजिबात. अरे आता ऑनलाईन सगळं मिळतंय की, ते सगळं घरात आणून देत्यात. हा तेच तर, तुमच्यासारखं सगळेच विचार करायला लागल्यावर आमच्या दुकानात कोण येणार आणि आमचा धंदा कसा होणार? आणि धंदा नाही झाला तर तुम्हाला भाडं कुठून देणार? वाट बघून आम्ही बी दुकान बंद करून घरला जाणार. होय की त्याच्या आईला, हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं. आप्पा तुम्ही जरा विचार करा. तुम्ही ऑनलाईन खरेदी करताय, त्यातल्या किती वस्तू खऱ्या असतात आणि किती वस्तू चांगल्या असतात. आणि जर आल्याच खराब चुकीच्या तर तुम्ही ते परत करताय का? पैसे बुडीतच ना. बरोबर आहे बघ तुझं. अरे ह्यातल्या 3 गोष्टी तर खराबच असतात, नाहीतर बदलून आलेल्या असतात आणि कुणाला जाब विचारायला येत नाही. बरोबर आहे का नाही? हा
तसंच समजा जर आमच्या दुकानातून काही नेलं असतं तर लगेच आलं असतं का नाही जा विचारायला. बाकीचं सोडा, पण माल तर बदलून मिळाला असता, नाही तर त्याचे पैसे तर नक्कीच परत मिळाले असते. चुकलंच माझं. आता मीच काय माझ्या घरातल्या कोणाला मी ऑनलाईन शॉपिंग करायला सांगणार नाही. मी सगळ्यांना